पुसद शहर पुन्हा हादरलं आहे गुन्हेगारांच्या वाढत्या घटनांमध्ये। शुक्रवारी रात्री आणखी एका तरुणाचा जीव गेला आहे। चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। विद्याधन बुक डेपो समोर घडलेली ही घटना नेमकी काय आहे, ही घटना कोण आहेत आरोपी आणि काय चाललंय पुसद शहरात, या सर्व बाबींचा सविस्तर आढावा बघूया या वृत्तात। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पुन्हा एकदा रक्ताने माखलं आहे। शुक्रवारी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक मार्गावरील विद्याधन बुक डेपो समोर एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने जीव घेणा चाकू हल्ला केलाय। हल्ला इतका गंभीर होता की त्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। मृत तरुणाचे नाव सुमित पवार असून तो नवलबाबा वार्डातील रहिवासी होता। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सुमित नेहमीप्रमाणे रात्री आपल्या मित्रांसोबत रस्त्यावर उभा होता। त्याचवेळी देवा श्रीरामे आणि पवन गावंडे या दोन आरोपींनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला। दोघांपैकी एकाने धारदार शस्त्राने सपासप वार केलेत। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे। विशेष म्हणजे ही घटना पुसद शहर पोलीस स्टेशनपासून केवळ काही अंतरावरच घडली। पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली। शवविच्छेदनासाठी मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून पुसदची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। याआधीही पुसदमध्ये चाकू हल्ले आणि मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून आरोपी लवकरच गजाआड जातील असं पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केलं आहे। पुसद शहरातील ही आणखी एक धक्कादायक घटना स्थानिक प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे। गुन्हेगारीचं सावट जर वेळीच आवरलं गेलं नाही तर सामान्य माणसांचा रस्त्यावर चालणंही अवघड होईल। आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन मृत सुमित पवारच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे।